आंघोळ करायचं उपाय आमच्याकडे तेच आहे. जबाबदारी खूप आहे ना, ते काही जबाबदारी पार पडायची. तर काय सांगाल, आज तुम्ही पाहणी करणार आहे दगलग्रस्त भागाची, नेमकी कशा पद्धतीने प्रक्रिया असणार आहे? आणि काँग्रेस प्रांताध्यक्षांनी काही प्रमुखांना नागपूरला जाऊन त्या ठिकाणी शांतता प्रस्थापित करण्याच्या संदर्भामध्ये जनतेलाही आव्हान करावं आणि या ठिकाणी 4-5 दिवसापासून सातत्यानं काँग्रेसचे नेते प्रांताध्यक्ष लक्ष ठेवून आहेत की या ठिकाणच्या काय घटना घडल्या, कशा पद्धतीनं, आणि त्याबद्दलची सुद्धा माहिती त्यांच्याकडे आहेत, आमच्या सर्वांकडे आहे. पण प्रत्यक्षपणे जाऊन आपण नागपूरला त्या ठिकाणी शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून सर्वांना तसं आव्हान करावं आणि या ठिकाणी खरी जे आज शासन म्हणत आहे की त्यामध्ये कट आहे, तर शासनावर एक सोयी जातं की शासनाने शोधून काढण्याचा आतापर्यंत का प्रयत्न केला. पोलिसांची भूमिका सुद्धा वेळ जी घ्यायला पाहिजे होते, सुरुवातीपासून घ्यायला पाहिजे होती, की या ठिकाणी जे आंदोलनं होत आहेत त्या संदर्भामध्ये सुद्धा कुठे कुठे काय होईल या संदर्भाची काय काय झालेलं आहे या संदर्भामध्ये पोलिसांनी लक्षपूर्वक जर याच्यामध्ये कारवाई सुरुवातीपासून केली असती तर मला तरी वाटतं की ही घटना घडली नसते. म्हणून शासनाचं हे फेलीवर आहे असं माझं स्पष्ट मत आहे की शेवटी जे घटना घडत आहेत त्यामध्ये कुठेतरी त्याला पार्श्वभूमी असेल. घटना घडेपर्यंत आपण का थांबलात, तिथे का तुमचा फोर्स गेला, का तुम्हाला आतमध्ये काय होणार हे माहिती तुम्ही मिळवली नाही. तो पूर्णपणे शासन म्हणून फेलिबल झालेला आहे त्या सगळ्या घटनेमध्ये. आणि नागपूरसारखं शांत शहर संपूर्ण अशांत करून ठेवलेलं आहे. तर 300 वर्षामध्ये आपण सगळं प्रेसच्या माध्यमातून आम्हाला कळतं की 300 वर्षापासून कधी अशी घटना घडली नाही. आणि अशी घटना घडणं हे संपूर्ण राज्याच्याच नाही देशाच्या दृष्टिकोनात सुद्धा दुर्दैव आहे की मुख्य स्थानी असलेले नागपूर, इतकं शांत असलेलं नागपूर अशांत कसं झालं. आणि याच्यामध्ये कोणी कुठलंही राजकारण करण्यापेक्षा सगळ्याच धर्मातील लोकांना हे आव्हान केलं पाहिजे की आपण शांतता ठेवा. आणि काही लोक याच्यामध्ये जे गुन्हेगार असतील ते सुरुवातीपासून त्या सगळ्या गुन्हेगारावर योग्य ती कारवाई सुद्धा झाली पाहिजे. परंतु काही लोकांना कारवाई करायची, काही लोकांना सोडवून द्यायचं, अशा प्रकारची भूमिका सुद्धा घेणं मला तरी वाटतं की पोलिसांच्या दृष्टिकोन योग्य नाही. ते वातावरण शांत करण्यासाठी अधिक परिश्रमाचं होईल असं मला वाटतं. सर, आपण हिंसाचार भागामध्ये पाहणी करण्यासाठी जाणार आहात का, पोलिसांशी भेटणार आहात का, त्यांनी काही वेळ दिली? आता कमिशनरशी या ठिकाणी आमचे गोदी पाटील आहे, जे ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी आहे, या ठिकाणचे जिल्हाध्यक्ष आहे, त्यांनी कमिशनरशी चर्चा केली. आता कुठे जाण्याची परवानगी आहे नाही आहे ती चर्चा आम्ही इथून एकत्र बसल्यानंतर त्या विषयीची चर्चा करू. परंतु आमचा प्रयत्न राहणार आहे जर आम्हाला त्या ठिकाणी परमिशन मिळाली व्यवस्थेकडनं तर सगळ्याच भागामध्ये जाण्याचा आमचा प्रयत्न राहील. असं सुरुवातीला आरोप होत होता की कोणीही मोठ्या नेत्यांनी भेट दिली नाही. कसं पाहता तुम्ही, काय नेमकं करा नाही यापूर्वी? सातत्यानं प्रदेश काँग्रेस कमिटी आमचे अध्यक्ष असतील, सगळे प्रमुख नेते असेल, हे नागपूरशी संपर्क ठेवून होते. नागपूरच्या सगळ्या घटनेवर बारकाईने लक्ष होतं. परंतु या ठिकाणी ज्या पद्धतीने कर्फ्यू वगैरे लावण्यात आला आणि त्यामुळं कमिशनरशी चर्चा करून किंवा पोलीस अधिकाऱ्यांनी चर्चा करूनच त्या ठिकाणी येणं गरजेचं होतं. आणि त्या संदर्भातली चर्चा आमच्या इथले जे प्रमुख नेते आहेत ते सातत्यानं पोलीस डिपार्टमेंटशी करत होते. त्यांच्याकडनं ज्यावेळेलाही असं वातावरण होईल की आपण जाऊन लोकांना विचारू शकतो, पाहणी करू शकतो, त्यावेळेला निश्चितच आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजे ही भूमिका होती. परंतु आज प्रांताध्यक्षांनी सांगितलं आहे की जाऊन शांतता प्रस्थापित करण्या दृष्टिकोन प्रयत्न करा. सर, आज आपल्याला जाण्याची परवानगी मिळेल असं वाटतं की काय? नाही, आता वाटते की नाही त्यांना द्यायचं आहे का नाही हा महत्त्वाचा भाग आहे. त्यांना जाऊ द्यायचं आहे की हा महत्त्वाचा भाग. आम्ही आलेलो आहोत, आम्ही लोकांना भेटण्याकरता आलेलो आहोत. किती वेळ लागला तर आम्ही भेटू, पण त्यांनी त्या संदर्भाची परवानगी दिली पाहिजे. आणि त्या ठिकाणी परवानगी जर त्यांनी दिली तर आम्ही सगळ्या ठिकाणी जाऊ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.